शिवजयंतीचा उत्साह यंदाही पाहायला मिळतो। 350 वर्षांनंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी पूर्ण देशातून नाही तर जगातून लोक आज शिवजयंतीच्या माध्यमातून करत असतात। मला आनंद आहे की दिल्लीत सुद्धा भव्य व्यापक स्वरूपात ही शिवजयंती 7-8 वर्षाच्या अगोदर आम्ही सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात शिवजयंती होतीच, पण ज्यावेळी देशात शिवजयंती जात होती तर खऱ्या अर्थाने ह्याचा मेसेज पूर्ण देशात नाही तर जगात जातो। एक वाक्य आहे, मुख्यमंत्र्यांनी आज भाषण केलं शिवनेरीवर, ते असं म्हटले की मंदिरांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे मोठे आहेत। मी उलट असं म्हणेन की शिवाजी महाराजांचे सगळे गडकोट किल्ले हे आपले जीवित स्मारक आहेत आणि या जीवित स्मारकाच्या माध्यमातूनच शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य उभा केलं आणि म्हणून नुसतं म्हणून चालणार नाही की मंदिराच्या पेक्षा गडकोट किल्ले हे खऱ्या अर्थाने आपले महत्त्वाचे आहेत, पण गडकोट किल्ल्यांसाठी तुम्ही काय करणार आहात हे सुद्धा तुम्ही सांगणं गरजेचं आहे। जसं रायगड माझ्या प्रयत्नाच्या माध्यमातून रायगड प्राधिकरण स्थापन झालं, रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन सुरू झालं, पण बाकी शिवाजी महाराजांचे सुद्धा सर्व किल्ल्यांचं सुद्धा संवर्धन जतन कसं करता येईल या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री आणि सरकारने ह्याच्यात लक्ष घालावं अशी माझी त्यांना विनंती राहील। धन्यवाद राजे आमच्याशी बोलल्याबद्दल। तर यंदा देखील संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती घराण्यातील इतर सदस्यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राजधानी दिल्लीमध्ये साजरी झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।